श्याम, राजू, तुम्ही घरी नको जा. चला माझ्या घरी. माझ्या घरी माझ्या बाबांना शहरामधून खूप छान छान वस्तू आणलेल्या आहे. तुम्हा दोघांनी मला ते दाखवायचे आहे. मनोहर, कोणत्या वस्तू आणल्या तुझ्या बाबानं? तुम्ही पहिले घरी तर चला, मग दाखवीन ना. नाही रे मनोहर, माझं नाही जमणार. मला तर औषध आणायचं आहे माझ्या बाबाचं. डॉक्टर साहेब नाही तर चालले जाईन. तू दवाखान्यात जाऊन ये ना. नाही रे, दवाखान्यातून येतपर्यंत रात्र होऊन जाते. पायी येतो ना पायी जातो, त्यामुळे खूप वेळ लागते. घरी आल्याबरोबर मग अभ्यास पण करावा लागते, तर मग जेवणाची पण वेळ होऊन जाते. तर थोडीशी आईची पण मदत करावी लागते, कारण बाबाच्या तब्येतीपासून सर्व काम तिच्यावरच आलं आहे म्हणून. ठीक आहे, पण तुला जेव्हा वेळ राहील ना, तेव्हा पाहायला येशील वस्तू. हो नक्की येईन मनोहर. चला आता घरी चला, मला नाही तर डॉक्टर साहेबाकडे जायला खूप उशीर होऊन जाईल. हो हो चला. राजू, आला तू? चुलीपाशी मी चहा करून ठेवलेला आहे, तो पिऊन घे, नाही तर थंड होऊन जाईल. न लवकर जा, न डॉक्टर साहेबांकडून बाबांचं औषध घेऊन ये. हो आई. रामू, दुकानामध्ये कोणता कोणता माल संपला आहे? सर्वीच्या सर्वी यादी मला आजच्या आज काढून पाहिजे. शहरामध्ये जाऊनच राहिलो तर मालाचा ऑर्डर पण देऊन येईन मी. हो जी मालक, आताच्या आताच मी यादी बनवून देतो. पहिले थांब तू, मला सांग, 2-3 दिवस गायब कुठे होता तू? थोडीशी अडचण आली होती की आईची तब्येत खूप खराब होती. तर मग का तू स्वयंपाक करत होता का घरामध्ये? तर येऊ नाही शकला दुकानामध्ये. घरातली सर्व कामं मलाच करावं लागली की आईकडून कोणतेच कामं नाही होत होते, म्हणून दुकानामध्ये येणं नाही झालं. आता तुझा पगारच कापतो, थांब मी. नाही जी मालक, असं नको करा, नाही तर आमचा महिन्याचा खर्च कसा चालन? ते मला काही नाही माहित. जा आता न पटकन काम कर. आज पूर्ण दिवस शाळा नव्हती, म्हणून माझ्या बाबांना ज्या शहरामधून वस्तू आणल्या त्या मला तुम्हाला दाखवता आल्या. हो रे मनोहर, खूप चांगल्या वस्तू आहे. ज्या दिवशी आपली अर्धा दिवस शाळा राहिली ना, त्या दिवशी आपण अशीच मजा करत जाऊ. हो नक्की करू. चला आता. ए राजू, इकडे ये. का झालं काका? तुझ्या आईनं किराणा माल नेला होता, त्याचे पैसे केव्हा द्याल रे तुम्ही? सामान नेताना तर तुम्ही खूप चांगले वागता, पैसे देताना मग तोंड लपवता. नाही काका, असं काही नाही. मग कसं तर? काका, त्याला काही बोलू नका, त्याच्या बाबाची तब्येत चांगली नाही आहे. तर मी का करू? मालक, राहू द्या, दिन थोडे थोडे पैसे. तुझ्या पगारातून कापू का पैसे? तशी तुझे 2-3 दिवसाचे पैसे कापणारच आहे मी. सांग मग, तेव्हापर्यंत आणून देईन तुझी आई पैसे. काका, मी आईला सांगतो. का सांगतो सांगतो म्हणून राहिला? ओ काका, तुम्ही मारून काय राहिले त्याले? ह्या अशा लोकांना ना अशीच भाषा समजते. चल जा आता इथून. राजू, आज तू काही जाऊ नको दवाखान्यामध्ये औषध घेण्यासाठी. डॉक्टर साहेब आताच तुझ्या बाबाला तपासून गेले आहे. त्यांना औषध पण देऊन दिल्या, आजची न उद्याची. म्हणून आता 2 दिवस तुला काही जावं नाही लागल. का झालं? मी इतकं बोलून राहिली तरी तू काही बोलून नाही राहिला. आई, आई, बोल ना आता, का झालं? आपण जिथून किराणा आणतो ना, ते दुकानदार काका आहे ना, त्यांना मला आता खूप रागवलं न मारलं पण. म्हणत होते का तुझी आई पैसे देणार होती, न तुम्ही पैसे नाही देत न तोंड लपवता. मी त्यांना सांगितलं होतं का ह्या शनिवारी तुमचे पूर्ण पैसे मी फेडून देईन, तरी तुले थांबून त्यांना असं काऊन केलं? रागवलं बोललं तर ठीक आहे, पण मारायला नाही पाहिजे होतं. जाऊ दे आई, आपल्या बाबाची तब्येत खराब आहे ना, तर आपल्याला सर्वजण बोलते. असे कसे बोला? आपण कोणाचं फुकटाचं नाही खाऊन राहिलो. पैसे द्यायला थोडासा उशीर झाला म्हणून असं करून कोणी? जाऊ दे, तो चहा न पोहे करून ठेवले आहे. बाहेर बस वरांड्यात न खाऊन घे, मी तोपर्यंत येतो. तू कुठे जात आहे? मजुरीचे पैसे तर मी घेऊन आली आहे, पण ते खर्च झाले. आता थोडीशी उधार घेऊन येतो मालकाकडून. त्या बदल्यात मी शेतामध्ये थोडंसं जास्त काम करून घे. जा तू, खाऊन घे. आज एवढ्या दिवसानंतर एवढ्या आरामात बसून मी चहा पिऊन राहिलो, काहीतरी खाऊन राहिलो, पण काहीच खाण्याची इच्छा नाही होऊन राहिली. लोक गरीबालेच काऊन कमी समजते? आज आमच्याकडे पैसा कमी आहे, कोणी आम्हाला मान नाही देईन. राजू, तू आतापर्यंत काही खाल्लं नाही?
नाही आई, काही खाण्याची इच्छा नाही होत आहे. चल राहू दे, चल माझ्यासोबत. कुठं जायचं आहे आई? तू चल तर मग सांगते. रामू, मगाशी गणप्यानं सामान नेलं तर पैसे दिले का? मालक, थोडेसे पैसे दिले आहे त्यानं, तर थोडे बाकी आहे. ते पुढच्या महिन्यापर्यंत देतो म्हणे. देतो म्हणे म्हणजे यांनी उधार सामान न्यायला काहीच वाटत नाही. जसं काही फुकटामध्ये येते सर्व वस्तू. थांब, मी जाऊन येतो त्या गणप्याकडून. राहू द्या ना मालक, देतो म्हणते ना तो पैसे. तू आपली शहाणपणा नको सांगू. दुकान तुझं नाहीये, तू फक्त इथं नौकर आहे. भाऊ, हा बोला, काय झालं? हे घ्या तुमचे पैसे, न मोजून घ्या. बरोबर आहे का तुमचे पैसे? हो बरोबर आहे. आतापर्यंतचा पूर्ण हिशोब झाला आपला. पूर्ण पैसे फेडले तुम्ही. आता तुम्हाला काय सामान लागते ते घेऊन जा. पैशाचं पाहू मग आपण. म्हणजे पुन्हा तुम्ही माझ्या पोराचा अपमान करासाठी? जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं का मी शनिवारी पैसे देणार आहे, तर माझ्या पोराला रागवण्याचा तर मारण्याचा तुमचा का हक्क होता? जाऊ द्या ताई, रागारागात होऊन जाते अशा गोष्टी. पण आता तुमचे पूर्ण पैसे तुम्ही फेडले आहे. पैसे तर मी फेडले आहे, पण एक हिशोब आताही फेडायचा आहे. माझ्या पोराला तुम्ही मारलं, तो हिशोब बाकी आहे. आता पोरा बाळाला एखादी थापड मारली तर का मनावर घेऊन राहिला ताई तुम्ही? पण एक थापड मारण्याचाही तुम्हाला कोणी हक्क दिलाय? याच्यानंतर बिना फालतू माझ्या पोराला रागवायचं नाही न मारायचं नाही. तुमचे पैसे मी बरोबर वेळेवर आणून देईन, पण याच्यामध्ये पोरा बाळांना मदत घ्यायचं नाही. ताई तुम्ही फालतूच रागवत आहे. फालतूच रागवत आहे? तुम्ही एक किराणा दुकान चालवत आहे, लोकांच्या पोटाची आग विझवत आहे. भलेही पैसे घेत आहे, पण एक पुण्याचं काम करत आहे. तुमच्यासारख्या दुकानदारानं तोंडात साखर न डोक्यावर बर्फ ठेवला पाहिजे. आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकाशी प्रेमानं वागलं पाहिजे न त्यांची अडचण समजून घेतली पाहिजे. पण तुमचं वागणं असं राहिलं ना तर कोणी तुमच्या दुकानात नाही येणार. आता तरी समजूतदारीनं वागा सर्वांसोबत. चल रे राजू.